न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। शहरातील एका अल्पवयीन मुलीची छेडछाड तसेच घरात घुसून महिलेला मारहाण केल्याच्या आरोपांवरून भाजपचे माजी पदाधिकारी बंडूकुमार शिंदे यांच्या विरोधात 4 दिवसात 2 गंभीर गुन्हे दाखल झाल्याने शहरात खळबळ उडाली होती। फिर्यादी महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात यशराज शिंदे, ऋतुराज शिंदे, बंडूकुमार शिंदे, सनी वडांगळे यांनी घरात घुसून मारहाण करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। मी रक्षाबंधनसाठी भावाकडे आले होते। काल घरात कोणीच नसताना मी एकटीच होते, स्वयंपाक करत होते। वडील अंगणात झोपलेले होते आणि ते चौघ अचानक घरात येऊन माझ्या भाच्याची चौकशी करत होते। मी त्यांना सांगितलं की तो घरात कोणीच नाही, त्यांनी माझं ऐकलंच नाही आणि ते घरात इकडे तिकडे शोधू लागले। मी त्यांना नको नको म्हणत असताना त्यांनी मला लोचालाची केली आणि माझ्या अंगावरील गाऊन देखील त्यांनी फाडला आणि माझा विनयभंग केला आणि त्यांनी मला त्याला माझ्या भाच्याला जीवे मारण्याची धमकी वगैरे दिली आणि मला हे सांगितलं की पटकन त्याचं नाव सांग, तो कुठं आहे काय। मला खूप विचारलं त्यांनी, पण ते मला हे करतच नव्हते, पण त्यांनी मला लोचालाची केली। कोण कोण होतं त्यावेळेस? कोण म्हणजे मी त्यांना ओळखत नाही, पण मग मी आरडाओरडा केल्यानंतर माझा भाचा तिकडनं पळत आला, मग त्याने मला ओळख पटवून दिली। यशराज शिंदे होता, बंडूकुमार शिंदे होता, सनी वडाळकर होता आणि ऋतुराज शिंदे होता। काय मागणी आपली? अशा घटना घडतात घरात महिलांवर? असं महिलांना घरात घुसून डायरेक्ट मारता हा प्रकार चांगला नाहीये। माझ्या व्यतिरिक्त दुसरं पण कोणी असू शकतं किंवा वयस्कर महिला किंवा लहान महिला असू शकता। माझे ही 2 लहान मुलं मला जेव्हा लोचालाची केली तेव्हा ते पण खूप रडत होते, आरडाओरडा करत होते आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। पत्रकारांशी बोलताना यावेळी बंडूकुमार शिंदे यांनी अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती मला 2 दिवसांनी मिळाली, तर घरात घुसून मारहाणीच्या घटनेबाबत माध्यमांमधील बातम्या पाहिल्यानंतरच ते गुन्हे दाखल झाल्याचे मला कळाले। या दोन्ही प्रकरणांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा ठाम दावा करत मला निष्कारण गोवले जात आहे। संबंधित महिलेला समोर आणून पोलिसांनी चौकशी करावी, माझी आणि माझ्या मुलांची बदनामी थांबावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्यावर 2 गुन्हे दाखल झाले की आपल्याला 34 मध्ये मुलीच्या छेडछाड प्रकरणात आरोपी करण्यात आले। दुसरीकडे काल रात्री या ठिकाणी एका महिलेच्या घरात घुसून मारहाण प्रकरणामध्ये आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। नेमकी काय याबाबत सत्य आहे? या ठिकाणी 2-4 दिवसापूर्वी माझ्या मुलाला ज्यांनी मारहाण केली, आम्ही रीतसर या ठिकाणी येऊन फिर्याद दाखल केली। फिर्याद दाखल झाल्यानंतर 2 दिवसानंतर मला कळालं की माझ्यावर एक खोटा गुन्हा या श्रीरामपूर शहरामध्ये दाखल झाला आहे। त्यानंतर आपल्या माध्यमातून आज दुपारी मला कळालं की पुन्हा काल रात्री कोणत्या तरी एका महिलेने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी आलेलो आहोत आणि आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला विनंती केली की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। राजकीय षडयंत्र असेल, अन्य कोणतं षडयंत्र असेल किंवा जे पण असेल, या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि माझी आपणा सुद्धा विनंती आहे की कुठल्या सगळ्या प्रकारची सखोल चौकशी करून आपण देखील या ठिकाणी जे पण असेल, बातम्या असेल किंवा अन्य काय असेल ते प्रसारित करावं असं मी तुम्हाला विनंती करतो। म्हणजे विशेष म्हणजे यात पक्षात अंतर्गत लोक समोर येतात, याबद्दल तर मला काही जास्त सांगता येणार नाही, परंतु जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, जर माझ्यासारख्या सामान्य गरीब कुटुंबातील जर एखादा कार्यकर्ता हा जर पक्षाचा तळागाळातला काम करणारा कार्यकर्ता जर असं त्यांच्यावर षडयंत्र होत असेल तर या श्रीरामपूर शहराचं भविष्य थोडं अवघड आहे। गोरगरीब जनता असेल किंवा कोण श्रीमंत असेल, जर असे खोटे गुन्हे जर दाखल होण्याचा जर प्रकार घडत असेल तर याला पोलीस प्रशासन असेल किंवा जे वरिष्ठ असेल त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे। आम्ही या प्रकरणात SP साहेबांना सुद्धा निवेदन देणार आहे की साहेब, आपण या श्रीरामपूर सारख्या शहरामध्ये जे सर्व गोवी गोविंदाने नांदणारे इथं लोक आहे, जर असं कोण खोटे गुन्हे जर दाखल करत असले तर फार या शहराचं भविष्य अवघड आहे। या सर्व घडामोडींना प्रतिसाद म्हणून शिंदे यांच्या दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ आणि त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने नागरिक, समर्थक तसेच विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन निदर्शने केली। शहरातील या राजकीय वादामुळे वातावरण तापले असून येत्या काही दिवसात या प्रकरणाची दिशा संपूर्ण श्रीरामपूरच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकते अशी चर्चा रंगू लागली आहे।
न्यूज सुपर 1 साठी अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.